उपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर आज आपण फक्त 1 वाटी साबुदाणा आणि मुठभर शेंगदाणे वापरून उपवासाचा असा चविष्ट पदार्थ तयार करणार आहोत। तर नमस्कार, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले मऊ लुसलुशीत तोंडाला चव देणारा उपवासाचा पराठा आणि सोबत चटपटीत उपवासाची चटणी सुद्धा पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा। तर तुम्ही बघू शकताय हा जो पराठा आहे अगदी मऊ लुसलुशीत झालाय। तर हा जो पराठा आहे तो बनवायला अगदी सोपा आहे आणि झटपट बनतो आणि मस्त चविष्ट लागतो। तर चला तर मग आता सुरुवात करूया। तर त्यासाठी एका कढईमध्ये आपल्याला 1 वाटी साबुदाणा घालायचा आहे। तर साबुदाणा आपण धुवून वापरणार नाही, त्यासाठी स्वच्छ सुती कपड्याने पुसून घ्यायचा म्हणजे अगदी स्वच्छ होतो। त्याचबरोबर सारख्याच वाटीने पाव वाटी किंवा मुठभर शेंगदाणे यामध्ये घालायचे आहेत। तर आज आपण साबुदाणा आणि शेंगदाणे वापरून हा पदार्थ तयार करणार आहोत। तर आता आपल्याला ही जी कढई आहे ती गॅसवरती ठेवून अगदी लो मीडियम गॅसवरती आपल्याला साबुदाणा आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। गॅस अजिबात मोठा नाही करायचा। तर आता एक 3 ते 4 मिनिटं लागतात हे साबुदाणा आणि शेंगदाणे भाजण्यासाठी। तर इथे बघा एक 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत। शेंगदाण्याची साल बघा अगदी पटकन निघते, याचाच अर्थ शेंगदाणे चांगले भाजले गेले। तर साबुदाणा देखील एखादा खाऊन बघायचा, छान कुरकुरीत लागला ना म्हणजे साबुदाणा भाजलाय असं समजायचं। तर आता हे जे साबुदाणा आणि शेंगदाणे आहेत ते आपण एका ताटामध्ये बाजूला काढून घेऊया। तर इथे मी साबुदाणा आणि शेंगदाणे बाजूला काढून घेतले ताटामध्ये। तर हे आपल्याला संपूर्णपणे गार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच बारीक करून घ्यायचं आहे। तर हे गार होतंय तोपर्यंत आपण यासाठी एक चटपटी चटणी तयार करणार आहोत। त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला पाव वाटी भाजलेले शेंगदाणे घालायचे, त्याचबरोबर 2 हिरव्या मिरच्याचे तुकडे आणि अर्धा इंच आलं, त्याचबरोबर अगदी पाव चमचा इथे मी जिरे घालते। तर जिरे तुम्ही उपवासामध्ये खात नसाल तर नाही घातलं तरी देखील चालेल। थोडीशी कोथिंबीर देखील पूर्णपणे ऑप्शनल आहे। त्याचबरोबर अर्धा चमचा साखर आणि 1-2 टेबलस्पून इथे मी ताजं दही घालते। दही आणि साखर घातल्यामुळे चटणीला मस्त असा चटपटीतपणा येतो। त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालूया आणि अगदी 2 ते 3 चमचे यामध्ये पाणी घालायचं म्हणजे अगदी छान याला टेक्स्चर येतं। तर आता मिक्सरमधून हे छान बारीकसर अशी चटणी वाटून घेऊया। तर इथे आपली ही उपवासाची चटपटी चटणी तयार झाले, परफेक्टच टेक्स्चर आलेलं आहे। तर ही चटणी तुम्ही उपवासाच्या डोश्यासोबत इडलीसोबत खाऊ शकता। तर इथे आपली ही चटणी तयार झाले। आता आपण दुसरी तयारी करून घेऊया। तर इकडे साबुदाणा आणि शेंगदाणे देखील पूर्णपणे गार झालेला आहे। तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे जे गार करून घेतलेले साबुदाणा आणि शेंगदाणे आहेत ते घालायचे। तर शक्यतो मिक्सरचं जे छोटं भांडं असतं ते भांडं घ्यायचं म्हणजे अगदी व्यवस्थित बारीक होतं। तर आता हे आपल्याला छान बारीकसर असं दळून घ्यायचं आहे। तर इथे बघा हे साबुदाणा आणि शेंगदाणे मी बारीक करून घेतले। तर अगदी छान असं हे बारीकसर झालेलं आहे। शक्य होईल तितकं आपल्याला हे बारीकच करून घ्यायचं आहे। तर बाकीचं जे राहिलेलं साबुदाणा आणि शेंगदाणे होतं ते देखील मी बारीक करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत। मसाले म्हणजे अगदी उपवासाला जे चालतील तेच घालायचं। तर इथे मी अर्धा चमचा जिरे घालते, त्याचबरोबर 2 हिरव्या मिरच्या अगदी बारीक अशा चिरून घेतल्यात ते देखील घालूया। मिरची तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून सुद्धा घालू शकता। त्याचबरोबर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर। तर जिरे कोथिंबीर तुम्ही खात नसाल तर नाही घातलं तरी देखील चालेल। तर आता याला छान बाइंडिंग येण्यासाठी इथे मी 2 उकडलेले बटाटे घेतले, त्याची साल काढून घ्यायची आणि किसणीने अशा पद्धतीने किसून यामध्ये घालायचं। तर अजिबात आपण यामध्ये पाण्याचा वापर न करता फक्त बटाट्यामध्येच हे पीठ मळून घेणार आहोत। तर आता हे सुरुवातीला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याचा घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर तुम्हाला बाइंडिंगसाठी थोडंसं कमी वाटत असेल तर एखादा अजून उकडलेला बटाटा घालू शकता किंवा 1-2 चमचे पाणी घातलं तरी देखील चालेल। तर आता हे व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि अगदी झटपट हा पदार्थ तयार होतो आणि चवीला देखील अगदी मस्त लागतो।
तर इथे बघा हा गोळा मी तयार करून घेतलेला आहे. अगदी 2 उकडलेले बटाटे यासाठी पुरेसे झालेत. अजिबात मी इथे पाण्याचा वापर नाही केला. तर आता हे भिजत ठेवण्याची अजिबात गरज नाही. तर आता आपण याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया. जर तुम्हाला उपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल ना, तर हा पदार्थ एकदा नक्की करून पहा. बनवायला देखील अतिशय सोपा आहे आणि हा पदार्थ खाल्ला ना तोंडाला चव येते. तर इथे बघा हे सगळे गोळे मी तयार करून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. यामधला मी एक गोळा घेतलाय. तर इथे मी हे पीठ जे आहे ते साबुदाण्याचं पीठ घेतलंय. तर घरीच मी साबुदाणा हलकासा गरम करून मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आणि तेच पीठ मी इथे वापरते. तर आता आपल्याला हा जो पराठा आहे किंवा पोळी आहे ते आपल्याला लाटून घ्यायचे. तर अगदी हे पीठ थोडंसं घट्टसर असल्यामुळे कडेने चिरा पडतात, पण आपल्याला हे थोडंसं चिटकवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे लाटून घ्यायचं आहे. तर अगदी एकसारखा आकार नाही आला, पण आपण छान असा याला एकसारखा आकार देण्यासाठी इथे मी एक डब्याचं झाकण घेतलंय. काठाचं झाकण घ्यायचं आणि अशा पद्धतीने हलकंसं प्रेस करून आपल्याला याचा मस्त अशी गोलाकार पराठा तयार करून घ्यायचा आहे. तर इथे आपला हा एक उपवासाचा पराठा तयार झालेला आहे. अगदी छान असा हा पराठा तयार होतो. तर तुम्ही याच्या छोट्या छोट्या पुऱ्यासुद्धा तयार करून घेऊ शकता आणि त्यात तळून जरी घेतल्या ना तरी देखील अगदी मस्त लागतात. तर इथे आपला हा एक पराठा तयार झाला आहे. आता आणखीन एक पराठा आपण तयार करून घेऊया. तर याआधीही मी तुमच्यासोबत उपवासाचे पौष्टिक लाडू कसे बनवायचे याची सुद्धा रेसिपी शेअर केलेली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. तर बघता बघता इथे आपला हा दुसरा पराठा देखील तयार झालाय. तर इथे मी सुरुवातीला 2च पराठे तयार करून घेते आणि हे आपण गरमागरम भाजून घेऊया. तर त्यासाठी इकडे मी एक पॅन देखील गरम करण्यासाठी ठेवलंय. थोडंसं मी याला तूप लावून घेतलंय. तर आता यावरती आपण हा जो लाटून घेतलेला पराठा आहे तो घालू आणि अगदी छान थोडंसं दोन्ही बाजूने तूप लावून घ्यायचं आणि मस्त खमंग असा हा पराठा आपल्याला लो मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचा आहे. तर अगदी सोपी पद्धत आहे आणि अगदी कमीत कमी साहित्य वापरून आज आपण हा पराठा तयार केलेला आहे. तर दोन्ही बाजूनी मी थोडंसं तूप लावून घेते. तुपाऐवजी इथे तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता. तर इथे आपला हा एक पराठा भाजून तयार झाला आहे. रंग देखील अगदी सुरेख आला गेला आहे. मस्त खमंग झालेला आहे आणि अगदी मऊ लुसलुशीत सुद्धा आहे. तर आता याच पद्धतीने आपण जो दुसरा पराठा देखील लाटून घेतलेला तो सुद्धा भाजून घ्यायचा आहे. जर तुम्ही माझ्या या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल किंवा माझे व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर इथे आपले हे गरमागरम खमंग मऊ लुसलुशीत असे उपवासाचा पराठा तयार झालेला आहे. दिसायला जेवढा भारी दिसतोय ना तेवढा चवीला अप्रतिम लागतो. सोबत आपण उपवासाची चटपटीत चटणीसुद्धा बनवले, त्यामुळे खायला देखील अगदी मजा येते. तर तुम्हाला मी दाखवते देखील बघा. अगदी मऊ लुसलुशीत आहे. तुम्ही जर दिवसभर जरी हा पराठा ठेवला ना तो असाच मऊ लुसलुशीत राहणार आहे. तर या पद्धतीने तुम्ही देखील असा उपवासाचा पराठा एकदा नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.